गणपती महात्म्य. श्री गणेशाय नमः. जय जयाची पंचवदना, दावी तव सुधाच्या आनना, पाहताच पूर्ती मनकामना, भववंदना तोडतसे. अंगी चर्चित सिंदूर, जो का कृपेचा सागर, भक्तजनांचे माहेर, जो का साचार दीनबंधू. मूषक वाहनी बैसोनी, हस्ती त्रिशूळाधी धारण, करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयाच्या. जे का सद्गुरु चैतन्य घन, देऊनी ज्ञानाचे दर्पण, प्रकाशविले आत्मज्ञान, केले समाधान जीवेचे. त्याचे कण धरावे चरण, कैसी न यावी आठवण, जगन्नाथ भरला परिपूर्ण, हरले भान जगताचे. त्या चरणी माझे मस्तक, जो का त्रैलोक्याचा नायक, तेथे तो एक मी एक, पूज्य पूजक भाव असे. जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळवासी जनांचे कष्ट, हरुणी केली संतुष्ट, संहारिले दुष्ट कंसादी. जेने केले कालिया दर्प मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन, तया कृष्ण चरणी माझे नमन, लागले ध्यान मनोभाव. त्या कृष्णाचे करता स्मरण, काळ जाय मनी दडपोन, क्षमा दया शांती येऊन, पावती समाधान ते या ठाई. जैसा उदकावरी तरंग, पाहता पाहता भावे भंग, तैसा विघ्नांचा प्रसंग, निर्विघ्न सांग करीत असे. जैसी सागराची लहरी येत, जात एक सरी, तैसे सांगते नाना परी, येता निवारी गजवदन. तया गणपतीचे व्रत देखा, आधी तिथी निर्णयक, जो का होय सुखदायक, चालती सकळीक जाया ते रीती. श्रावण कृष्ण माझारी, तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी, चंद्रव्यापिनी असेल जरी, तरी व्रताती करावे. दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी, असोनी पूर्व दिनी करती, मातृविद्या दयास म्हणती, आहे शास्त्र मत ऐसेची. दुसऱ्या दिनी पंचमी युक्त, चंद्रव्यापिनी चतुर्थ होत, तरी ते न करावे निश्चित, ऐसे शास्त्रात सांगितले. त्या दिनी काय करावे, पडे सांगती स्कंद भावे, ते श्रोते जनी ऐकावे, व्रत आचरावे तयापरी. ऋषी अवघे मिळून, प्रश्न करती स्कंदा लागुनी, दरिद्र शोक कष्ट नाशन, वैरी जन छळताती. विद्या काही नसे जयासी, पुत्र न होय श्रेयांसी, ऐसे दुःखे पीडा जनांची, दूर कैसी होय सांगा. ऐसा ऋषींचा ऐकून प्रश्न, स्कंद पावला समाधान, जनकल्याण व्हावया लागून, त्याचे वचन बोलित असे. सुख प्राप्ती व्हावी सकळिका, ऐसा उपाय सांगून एका, संकष्टी व्रते गणनायका, भजिता होय निर्विघ्न. येथा विधी तया व्रतासी, आचरिता भक्ती भावेसी, सकळ मनोरथ निश्चयसी, पूर्ण होतील तात्कालिक. हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासून व्हाया मुक्त, गांजले जे का पंडुसूत, तया अद्भुत निवेदिले. पांडवासी द्वितीय जिंकून, कौरवे धाडिले काननी, ते दुःख न सहाय म्हणून सांगे कानी धर्माच्या. धर्म भीम अर्जुन नकुळ, सहदेव द्रौपदी मिळवून, व्रत चालविले अचळ, जेणे तळमळ दूर होय. 12 वर्ष अरण्यवास, पुढे 1 वर्ष अज्ञानवास, तेथील करा हरावे संकटास, पुन्हा विपिनास न यावे. हात हेतू धरुणी मनी कळीसे झाले व्रता लागुनी, श्रावण मध्ये चतुर्थी दिनी आरंभ करुनी चालविले. त्या व्रते करुनी जाण, त्रयोदश अब्द पूर्ण नसोन, पुनरुपी अरण्य सेवन, गजानने जाण दूर केले. ऐसा व्रताचा महिमा जाण, कृष्णे सांगितला कोठून, ते करावे निवेदन, करविने श्रवण आम्हा आधी. मग ऋषीचा प्रश्न ऐकून, स्कंद सांगती तया लागून, पार्वतीस हेरंबा आपण काय कारण सांगित असे. कृत योगी हिमन बाळा, टाकून निघाला शिवभोला, वियोगजन्य दुःख ज्वाला जाळी कळी काळा वाटत असे. पार्वती झाली उदास, सोडला सर्व विलास, दृढ धरले वैराग्यास, लिहिले प्रकाश प्राक्तन काय हे. पतीने का केला कोप, काय अन्य जन्मीचे पाप, उभे राहिले आपोआप मज मायबाप कोणतारी. काय मी चुकले प्रतिव्रता धर्म, किंवा काय काढले वर्म, किंवा चुकले स्वधर्म, अवघा अधर्म चालविला, वचनाचा केला अनादर, घडला होता अनाचार, म्हणून मजवर कोप केला. काय भक्तस लागी छळले, काय पूजिते विध्वंसिले, काय गंगे ती निंदिले, नंदीसी ताडले दंडाने, मुखाने नये राम नाम, अंगी धडाडला काम, ईश्वरी नाही ठेवले प्रेम, म्हणून सुखधाम हरवले. नाही केले देवपूजा, उच्ची दिले देवद्विजा, तेने मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पाविले. काय विधुसी केले निंदा, पन्नगासी भोगविले आपदा, चिता भस्मले पण अंगी सदा, हसले कदा तयासी. स्मशाने असे सदा वास, गुंडाळले व्याघ्रांबरास, जाळून टाकले मदनास, धरले वैराग्यास म्हणून. शूर ग्रहासी वास केला, तेव्हा मायबाप बोलिला, म्हणून चित्ती क्रोध आला, जाऊनी लपला कपाटी. ऐसे वतोनी वारंवार, नेत्री वाहे दुःख नीर, अंतरा माझी नटिके धीर, न सुचे व्यवहार करावया. आता सेवावे अरण्य किंवा करावे देहपतन, किंवा तपा लागे जाऊन घालून आसन बसावे. पवन आणि चंदन झोपे अंगी अग्निसमान, विधू तापवी देहा लागून, चंड किरण माध्यानीचा. वाटे मजल्या वैरवसंत, सुमन सुवास उग्र भासत, कोकिळावर करणी जोंबत, कर्कश काकवत दुःख देती. अग्नी माझी होमावा काय, कोठे पाहुपती राज, काय घडला न कळे अन्याय, काय उपास करावा. धरणीवर अंग टाकी, कोण युक्ती सांगेल सखी, कैशी धुंडू चतुर्दश लोकी, हस्ती न किये मजला
लागे. ऐसे विदुयोग दुःखे करून पोळली अंतकरणी जाण वैराग्य संपन्न तया लागून गेली कान सेवावाय. वल्कले करुणी धारण माथा जटा उंडाळून कुंकुम मळवट भरून घालून आसनी बसली. काही दिवस वायुभक्षण, काही दिवस फळे सेवन, काही दिवस पर्णे जाण सेवन दुर्वांचे, काही दिवस जलपान, काही दिवस कंदमूळ भक्षण, काही दिवस निराहार राहून काही सेवन करेना. काही काळ ऊर्ध्वबाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन, काही दिवस उभे राहून नाही शयन बहुकाल. ब्रह्मांडी प्राण नेऊन केले हट्टा योगाचे साधन, आकर्षण करून मन इंद्रिय दमन बहुकाळ. राजयोग साधनी निमग्न राही निशिदिनी, राम नाम मंत्रे करुणी कालवणी काढिला. अष्टांग योगाच्या साधनी देह झिजला तपे करुणी, परी प्राणेश्वर लागोनी दयामणी नैसेची. जो भक्तीचा भुकेला भावे करुणी बांधला गेला, तो हिमल लागे दुराला म्हणून झाला खेद चित्ती. आता काय करावा उपाय, कैसे भेटेल पतिराज, चिंता करुणी झिजली काय झाली तन्मय वृत्ती ती. तपे करून देह तापला तिन्ही लोकी कंपत सुटला, इंद्र म्हणा माझी चकला काय वर्तला अनर्थ. ऐसे तीव्र तपश्रीचे स्त्रीने केले नाही कोठे आय केले, शंकरे दर्शन नाही दिले तरी खचले वाटे ब्रह्मांड. तो पाहिला नारद मुनी, पुस्ती झाली त्या लागुनी, पूजन केले स्वस्थ मनी लागली चरणी त्याच्या. इतक्या माझे देवऋषी पुस्ता झाला पार्वतीसी, तुझी दशा का ऐसी आली सवनी काय काजी. शरीर झाले जर्जर, सेवले कारण का कठोर, पंचवदनाचा पडिला विचार, सांगे उत्तर लवलाई. मग बोले शैलबाला, मी काही अपराध न केला, परिपतीचा वियोग झाला, उपाय मजला सांगे आता. दरिद्रासी लाभता चिंतामणी, मग हर्ष न माय गगनी, तैसे झाले माझे मनी तुझ नयनी देखताची. बहुकाल सेविले कानन, तप केले अनुदिन, परिमजला स्वामी अजून भेटून नयन निना. आता यज्ञ काय करू मच सांगाजी निर्धारू, कोण्या कर्मे परात्परू होईल साचारू प्राप्त मज. ऐसे बोलता जगजननी सुजला विचार एक मनी, म्हणे गणपतीच्या व्रते करुणी पावेल सज्ञी शंकर. म्हणे माते ऐसे बोलता देवऋषी, जगन्माता म्हणे सांग मजसी, ती बोले मुनी ती ऐसी गजाननासी पूजावे. मग करुणी गणपती स्तवन आणले म्हणा माझी ध्यान, चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे. विशालता दोदांची शोभा, स्मता संकटा सरसा उभा, मांड्या कर्दळीचा गाभा नयन शोभा पद्मावरी. माथा शेंदूर शोभत रत्नजडित मुकुट झळकत, पायी घागरिया वाजत येता नाचत झळकडी. मग देवनी आलिंगन संतोषले त्याचे मन, का माते सेविले कानान संकट कवन पडिले. काय काजा कवने गांजला देह तुझा, का केलासी धावा माझा सांगे ही तुझा मजपाश. ऐसे ऐकून वचना ते सांगे पार्वती तया ते, पतीने त्यागले माते सेविले विपिना ते तया लागे. बहुत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून, वियोग दुःखे सरून दुःख संपादन होय. भेटे न होय माझी म्हणून आस केली तुझी, आता प्राणपती होय राजी. ऐसे आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करता संकट जाय निरसून, पूर्वी सांगितले तिथी प्रमाण मास पक्ष जाण सत्य तेवची. त्या निधी व्रतारंभ करता भेटेल तुझं सांब, पूजा विधाविध हे रंभ करी आंबे संतोषे. प्रातःकाळी दंत धावन, मग करुणी माझे स्मरण, संकल्पे माते बाळातून व्रतस्थ जाण असावे. आजी चंद्रोदयापर्यंत मी राहून उपोषित पूजन करते, एकचित्त भोजनी व्रत होईल पुढे. ऐसी प्रार्थना करून अंगासी काळे तीळ लावून, स्नान नित्य नमे सरून उपोषित राहिले जाण. मग मोद करावे एकविशिते, 5 अर्पावे देवाप्रते, 5वे वायन ब्राह्मणा हाती सेवी निशित शेष आपण. धातू पाषाण मृतिका जाण, त्याचे प्रतिमा करून गणपती नामे त्याचे स्थापन करेल पावन सगळा ते. मग करावे आवाहन, मनी आणोनी करावे ध्यान, षोडोपचारे पूजन सांग संपादन करावे. अथर्व शीर्षाचे पठन एकविंशते करावे नीट, अक्षर पवटिक म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन. वस्त्रे उपवस्त्रादी सकळ, चंदन सिंदूर परिमळ, रुई मांदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पावाय. मज दुर्वांती अतिप्रीती, सहस्रनामे अर्पावे एकचिती, जयाची असेल शुद्ध मती तोची भक्ती करेशी. धूप दीप नैवेद्य जाण, मोदकाची करुणे पक्वान, जमूर कोणी उत्तरापोषण करुणी अर्पावा तांबूल. मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्र पुष्प सकळ, चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे. चंद्रोदय झाल्यावरी मग विधूची पूजा करी, अर्धे देवने त्रिवारी प्रार्थना करी विधूची. मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून, दक्षिणा तांबूल समर्पून करावे वंदन द्विजादी. करुणी ब्राह्मण संतपर्ण पात्री पैसावे आपण, ऐसे सांगोनी विधान गेला गजानन स्वस्थाना. विनायके सांगितले मातेसी, कृष्ण विदित केले पांडवासी, स्कंदे सांगितले ऋषी स्वरांसी, पावती कल्याणासी सकळीक. पार्वतीने केले व्रतासी, मणी धरुणी निश्चयासी, करता पावली पतीसी, स्कंद ऋषींसी सांगत असे. पादानयनी पंचवदन, चरणी लागली जाऊन, शिवे गिरिजा उचलवून वामांकी बैसुनी तोषविली. ऐसे व्रताची महिमान जाणती पंडुनंदन, स्वये हिमना गजा आपण पावली समाधान पतीसंगे. हे व्रत जे का कोणी करसी, दरिद्र शोक त्यासी जाती, केले कष्ट फळ देती वैरी सोडती वैरभाव.
विद्या प्राप्त होईल जाणा, पूर्ण होईल मनकामना, पुत्रिक पावेल संताना, बेडी जना सुख होय. धन धानवृत्ती अमुप हरपोणी जाईल पाप ताप करता, नाममंत्राचा जप आपोआप मोक्ष लाभेल. जायचा शास्त्रावरी विश्वास तोची होईल निर्दोष, शांती दयेने भरेल मानस, क्षमा हृदयास उपजेल. असो आता हा पल्लाळ, अंगी असावे भक्तिबळ, कृपा करुणी गिरिजा बाळ, श्रोती सकळ ऐकावे. संकष्टी चतुर्थी अंगारिका संकष्टी चतुर्थी महात्म्य समाप्तम.